नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला अतिशय महत्त्वाची मोठी बातमी पुण्यातली आहे. पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात सोमवारी परतीच्या पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला होता आणि यामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं होतं. मात्र आता पाऊस जाऊन 3 दिवस उलटलेत तरी पुणे सोलापूर महामार्गावर 2 ते 3 दिवसांपासून अजूनही पाणी ओसरलेलं नाही. महामार्गावरील शेवाळेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं असून तुंबलेल्या या पाण्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. 3 दिवस उलटून सुद्धा पालिका प्रशासनाला या पाण्याचा निचरा करण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे आजही इथली परिस्थिती जैसे थे आहे. इथली वाहतूक कोंडी अजूनही सुटलेली नाही आणि महामार्गावरच्या या परिस्थितीमुळे कवडीपाट टोल नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. यामुळे प्रवाशांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागतंय. ऐन सणासुदीच्या खरेदीच्या काळामध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्यानं व्यावसायिक आणि महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. या ठिकाणी वाहनांच्या खूप मोठ्या प्रमाणावर रांगा लागलेल्या आहेत आणि अनेक वेळा पुणे महानगरपालिका आणि नॅशनल हायवे या सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी अनेक वेळा विनंती केलेल्या आहेत. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, परंतु अद्याप त्याच्यावर कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाही झालेली नाही. खूप मोठ्या प्रमाणावर गैरसोय नागरिकांची होते. आजही जवळजवळ गुडघावर या ठिकाणी पाणी साठलेलं आहे. आम्ही आजच त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, नॅशनल हायवेचे सर्व अधिकारी असतील, यांना त्या ठिकाणी समक्ष भेटून त्या ठिकाणी त्यांना ही माहिती देणार आहोत आणि याच्यावर जर ठोस कार्यवाही झाली नाही तर निश्चित भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी खूप मोठं आंदोलन केलं जाईल. आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपले पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत सध्या. चंद्रकांत, 3 दिवसानंतरही या पुणे सोलापूर महामार्गावरची परिस्थिती जैसे थेच आहे. पाणी अजूनही तुंबलेलंच आहे. पालिकेकडनं नेमकं काय केलं जातं या पाण्याचा निचरा होण्यासाठी? खेदाने नमूद करावंसं वाटतंय, पालिका काही करत नाही या संदर्भात. कारण जसे 23 गावं लटकलीत ना समाविष्ट, तसाच हा विषय लटकलेला आहे. कारण ही शेवाळेवाडी पहिली ग्रामपंचायत मध्ये होती, त्यावेळेस ग्रामपंचायत आपापल्या पद्धतीने काहीतरी करत होते. पण आता हे सगळे 23 गावं महापालिकेच्या हातीत गेल्यामुळं ह्या महापालिका फक्त टॅक्स वसूल करते, प्रत्यक्षात काहीच करत नाहीत. त्यात आता हे सरकार म्हणते की ही गावं पुन्हा महापालिकेतनं वगळायची, त्याच्यामुळे निर्णय कोणीच घेत नाही आणि त्यात हा प्रश्न लटकलेला आहे. म्हणजे झालंय काय की पहिलं ही सगळी शेत जमीन होती आजूबाजूला, त्यामुळे हायवेवर पाणी जरी पाऊस पडला ते पाणी शेतात जिरून जायचं, वाहून जायचं. पण आता झालं काय, तिथे सगळ्या बिल्डरांनी मोठमोठे बिल्डिंग साईट उभा केलेल्या आहेत. त्यांनी भिंती टाकल्यात हायवेच्या साईडने, त्यामुळे ते पाणी शेतात जात नाही, बाजूला रस्त्यावरच तुंबतंय. हा तिथला प्रॉब्लेम. आणि हा हायवे बांधताना हायवे ऑथॉरिटीनं तिथं पावसाळी गटर लाईन टाकायला पाहिजे होत्या, त्या टाकल्या नाहीत. म्हणून त्या पाण्याचा निचरा व्हायलाच कुठं जागा नाही. हा तिथला प्रॉब्लेम आहे. हे जबाबदारी हायवे अथॉरिटी आणि पालिकेचे दोघांचे आहे. पण दोघंही इकडे ढुकून बघत नाही. त्याचा त्रास ते शेवाळवाडीचे ग्रामस्थ आणि तिथले जे बाजार समितीचे शेतकरी येतात ना, शाळेतली मुलं, या सगळ्यांना होतोय. आणि विशेष म्हणजे हा हायवे आहे, सोलापूर पुणे हायवे, तिथली परिस्थिती हे खूप गंभीर आहे आणि कोणी लक्ष देत नाही. बर, चंद्रकांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुण्यामध्ये पावसावरनं सुरू झालेलं राजकारण आता आणखी पेटल्याचं दिसतंय. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पुणे महानगरपालिकेतल्या भाजपच्या सत्ता काळावरच आघात केल्यानंतर आता माजी महापौरांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकाळातल्या गेल्या 40 वर्षांचा लेखाजोखाच राष्ट्रवादीकडे मागितलेला आहे. त्यामुळे पुण्यामध्ये झालेल्या तुंबईवरून दिवाळीच्या तोंडावरच राजकारण तापल्याचं चित्र आहे. पुण्यात पाऊस, राजकारणाला ऊत. अजित पवार म्हणतात भाजपमुळे बट्ट्याबोळ. सुप्रिया सुळेंनीही धरलं भाजपला जबाबदार. भाजपनं मागितला 40 वर्षांचा लेखाजोखा. पावसामुळे पुणेकरांची उडालेली तारांबळ मागील काही दिवसांपासून नेहमीचीच झाली आहे. पण सोमवारी रात्री आलेल्या पावसानं पुण्याच्या स्मार्ट सिटी योजनेच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. बुडत्या पुण्याच्या या मुद्द्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधलाय. भाजपच्या कॅम्पेनमधील पुणे बदलतंय या टॅगलाईनवरून सोशल मीडियावर जोरदार टीका होतीये. याच अनुषंगानं अजित पवारांनी भाजपला टार्गेट केल्याचं बघायला मिळालं. पुण्यामध्ये तर इतक्या मोठ्या प्रमाणावर परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावलेली असल्यामुळे
अनेक ठिकाणी रस्त्यांना अक्षरशः नद्याचं स्वरूप पाहायला मिळतंय. पुण्यामध्ये हे एक अडचण आणि वाहतुकीची अडचण अजिबात कुणी बघायला तयार नाही. शहरात अनेक भागामध्ये पाणी त्या ठिकाणी आहे. पुणेकरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत, परंतु तसं होत नाही. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला भाजपच्या मुख्य पदाधिकाऱ्यांकडून कुठलंही प्रत्युत्तर दिलं जात नव्हतं. पण आता माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मात्र थेट अजित पवार यांनाच अंगावर घेत गेल्या 25 वर्षात पाडलेले पूल, फसलेली BRT आणि कचरा प्रश्न यावरून जोरदार टीका केली आहे. दादांना फक्त अति नम्रतेने याची आठवण करून दिली की दादा, आपल्याच काळामध्ये गेल्या 25-30 वर्ष या पुण्यामध्ये आपलीच सत्ता होती. काँग्रेस आहे, नंतर राष्ट्रवादी आहे. या काळात पुणेकरांना काही विषय अजून नाही विसरलेले. BRT मध्ये गेलेल्या शेकडो लोकांचे बळी असतील, तुम्ही बांधलेले तोडायला लागलेले पूल असतील, कचऱ्याचा पुणे शहराच्या कानाकोपऱ्यात पडलेला कचऱ्याचा ढीग अजून लोक विसरलेली नाहीयेत. असे असंख्य प्रश्न आहेत. खिळखिळी झालेली आमची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे लोक नाही विसरलेली. मोहोळ यांच्या प्रश्नांना राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं. आमच्याच काळात सुरू झालेल्या प्रकल्पांना नावं बदलून मुलामा देऊन भाजप जाहिरात करत असल्याचा टोला प्रशांत जगताप यांनी लगावला. पुण्याची मेट्रो ही आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय अजितदादांनी आमचं नका डॉक्टर मनमोहन सिंगांचं आणि पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार असताना त्यावेळेस मान्यता दिली म्हणून पुण्यात आज मेट्रो लावते. मुरलीधर मोहोळांना सांगायचं आहे की या ठिकाणी आम्हाला बोलायला लावू नका, पण पुण्यातले जे काय कचरा प्रकल्प तुम्ही उभे केल्याचं सांगताय ते कचरा प्रकल्प तुमचे माजी आमदार, माजी नगरसेवक यांची पोटं भरण्याकरता, त्यांचा घरामध्ये पैसे जाण्याकरता तुम्ही राबवताय. पावसानं शहराची दाणादाण उडवल्यानंतर भाजप पक्ष टीकेचा धनी बनलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेतेच टीका करत असल्यानं स्थानिक पदाधिकारी प्रत्युत्तर देण्याच्या फंदात पडत नव्हते. आता मात्र मुरलीधर मोहोळांनी थेट अजित पवार यांना संघावर घेतल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यानंतर पावसासंदर्भातल्या बातम्या आपण बघूया. मुसळधार पावसानं नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्याला चांगलंच झोडपून काढलंय. स्मशानभूमीजवळून वाहणाऱ्या नाल्यातील पाणी शिरल्यानं येवल्यातील मुख्य बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. सखल भागातही अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. येवल्यातल्या याच परिस्थितीविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. बब्बू, येवल्यामधली ही परिस्थिती दृश्यांमध्ये दिसतीये. मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलेलं आहे. इथल्या पाण्याचा आता निचरा झालेला आहे का? काय नेमकी सध्याची स्थिती? अजिंक्य, गेल्या काही दिवसापासून नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाने तुफान बॅटिंग केलेली आहे. रोज मुसळधार कुठे ना कुठे पाऊस होतं. रात्री येवल्या शहरात आणि परिसरात जोरदार पाऊस झाला आहे आणि विशेष रात्रभर पाऊस सुरू होता, सकाळी पण पाऊस सुरू होता. आता पाऊस थोडा उघडला आहे. पाण्याचा निचरा हळूहळू होत आहे, मात्र त्यांनी तुफान हैदोस घातलेला आहे. सर्व मुख्य बाजारपेठ येथे पाण्याखाली गेलेली आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि विशेष म्हणजे जो मुख्य नाला आहे शहरातून जाणारा त्याची साफसफाई झालेली नाही. त्याच्यामुळे पाणी तुंबलं आणि त्याचा पाणी हा शहरात शिरला आणि हाहाकार माजलेला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. असलं तरी जीवितहानी मात्र कुठे झालेली नाही. एकूणच नागरिकांची तारंबळ उडालेली आहे आणि आता लोक आपल्या घरातला पाणी, दुकानातला पाणी काढत आहे आणि नुकसानाचे ते किती नुकसान झालं याची पाहणी करत आहे. अजिंक्य. बरं बब्बू, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. अहमदनगर जिल्ह्यात देखील गेल्या 3 तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी तर ढगफुटी सदृश पाऊस झालाय. कोपरगाव, राहता, श्रीरामपूर, राहुरी तालुक्यांना पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. रात्रभर झालेल्या पावसानं इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे, आनंदवाडी, झगडे फाटा या गावातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. बारामती शहराला देखील पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे शहरातल्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं. भिगवण रोडवर पाणी साचलेलं होतं. ओढे आणि नाल्यांचं पाणी रस्त्यावर आल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. तर शहरातून वाहणारी कऱ्हा नदी दुथडी भरून वाहतीये.
सलग तिसऱ्या दिवशी जुन्नर तालुक्यामध्ये पावसानं आता हाहाकार माजवलेला आहे। काल संध्याकाळी अष्टविनायकांपैकी एक असलेल्या लेण्याद्रीच्या डोंगरकड्यावर अतिवृष्टी झालेली आहे। यावेळेला लेण्याद्री गणपती मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांना अक्षरशः धबधब्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं। नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यात चंदनापुरी घाटामध्ये असलेला तामकडा धबधबा आता ओसंडून वाहतोय। परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटातील या धबधब्यानं आता रौद्ररूप धारण केलंय। निसर्गाचं हे विहंगम रूप पाहण्यासाठी प्रवासी सुद्धा थांबत असून एरवी जुलै महिन्यात वाहणारा हा धबधबा यावर्षी पहिल्यांदाच ऑक्टोबर महिन्यात सुद्धा वाहताना दिसतोय। यानंतर पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होतीये आणि दिवाळीच्या निमित्त गरजूंना 100 रुपयांमध्ये वस्तूंचं वाटप केलं जाणार आहे। मात्र अजूनही अनेक भागांमध्ये या वस्तू पोहोचलेल्या नाहीत, त्यामुळे या योजनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे। तसंच राज्यातल्या अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं जे नुकसान आहे, या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक होतीये। शरद पवार आणि आशिष शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी कसोटीवीर संदीप पाटील यांच्यात थेट लढत होतीये। दरम्यान शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या पॅनलचा प्रचार करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली। यावेळेला शरद पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर बसल्याचं दिसलं। एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संदीप पाटील आणि अमोल काळे एकमेकांसमोर आहेत। एमसीएची ही निवडणूक आता प्रतिष्ठेची बनलेली आहे, बहुचर्चित अशी ही निवडणूक होतीये। अध्यक्षपदासाठी संदीप पाटील विरुद्ध अमोल काळे असा थेट सामना रंगतोय। अमोल काळे हे शरद पवार आणि आशिष शेलार गटाचे उमेदवार आहेत। सहसचिव पदासाठी दीपक पाटील यांची याआधीच बिनविरोध निवड झालेली आहे। मात्र सचिव पदासाठी तिहेरी लढत असणार आहे। अजिंक्य नाईक, नील सावंत आणि मयांक खांडवाला यांच्यात ही लढत होईल। तर कोषाध्यक्ष पदासाठी जगदीश आचरेकर, संजीव खानोलकर आणि अरमान मलिक अशी लढत होतीये। या निवडणुकीचं स्वरूप पाहूया। एमसीएचे एकूण 380 मतदार आहेत। 211 मैदान क्लब आहेत, 78 ऑफिस क्लब आहेत, 40 स्कूल कॉलेज क्लब आहेत, तर 51 माजी कसोटीवीर मतदार आहेत। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे आणि सर्वपक्षीय अनेक दिग्गज या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत। कालच सगळ्या पक्षीय नेत्यांची बैठक वानखेडेवर पार पडली। या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कारमधून शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी प्रवास केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झालेली होती। आज होणाऱ्या एमसीएच्या निवडणूक मतदानासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे मतदान करतील। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। ठाण्यानंतर आता नवी मुंबईत सुद्धा शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून वाद झाल्याचं समोर येत आहे। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून तुर्भे विभागातल्या 3 शाखांवर ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं समजतंय। माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांसह हातोडी आणि कटरनं शाखेचं कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला। मात्र याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र विरोध झाल्यानंतर 3ही शाखांवर आता दोन्ही गटांकडून 2-2 कुलूपं लावण्यात आलेली आहेत। उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, उपशहर प्रमुख महेश कोटीवाले यांनी शाखा ताब्यात घेण्यासाठी आलेल्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या कार्यकर्त्यांना परतवून लावलंय।
आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रमोद पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रमोद, आता नवी मुंबईत सुद्धा शाखा ताब्यात घेण्यावरनं दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं समोर येतंय. काय सांगता येईल याबद्दल? खरंच आपण बघत असाल ना, मागच्या काही महिन्यांपासून अशा प्रकारचा वाद सुरू आहे. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अशा प्रकारचा वाद सुरू आहे. मूळ शिवसेनेची ओळख जर सांगायला गेलो तर मूळ शिवसेनेची ओळख ही शाखाच आहे, ज्या शाखेमधून लोकांची कामं केली जात होती आणि या शाखांमुळे शिवसेना इतकी मोठी फोपावली. पण मागील 3 महिन्यानंतर जेव्हा शिंदे गट वेगळा झाला तेव्हापासून या शाखांवर दावे आणि प्रतिदावे केले गेले आणि त्याच अनुषंगाने काल नवी मुंबईमध्ये पण हा प्रकार घडला. मूळ शिवसेना जी ठाकरेंची शिवसेना आहे त्या शाखेचे कार्यकर्ते बसायला गेले. त्यावेळेस शिंदे गटामध्ये गेलेले जे नगरसेवक आहेत तिथे तुर्बेचे ते तिथे गेले, कुलकर्णी ते जे गेले आणि त्यांनी त्या शाखेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की आम्ही बसणार आहोत, ही आमची शाखा आहे. मात्र ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून त्यांना विरोध करण्यात आला. मात्र दोघांमध्ये वाद विकोपाला गेला आणि त्याच्यानंतर दोन्ही गटांनी जी शाखा होती ती शाखा बंद केली आणि दोघांचे वेगवेगळे टाळे त्या शाखांना लावले आणि तिथून निघून गेले. मात्र वाद इतका मोठा विकोपाला गेला नाहीये, कारण त्यांनी दोघांनी ते समतोल घेतलं आणि त्याच्यामुळे दोन्ही गटांनी दोघांचे वेगवेगळे टाळे त्या शाखांमध्ये लावले. त्याच्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकदा शाखांच्या माध्यमातून समोरासमोर येते. नवी मुंबईतली पहिलीच घटना म्हणावी लागेल जी तुर्बे या ठिकाणी 3 शाखांच्या वादामधून घडलेली आहे. बरं प्रमोद, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पालघरमध्ये बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातला वाद आता पुन्हा एकदा उफाळून आल्याचं पाहायला मिळालं. बोईसरमधील नवापूर नाका इथं असलेल्या शाखा कार्यालयावर दोन्ही पक्षांकडून दावा केला गेला असून यामुळे काल मध्यरात्रीच्या सुमारास बोईसरमध्ये तणावाचं वातावरण होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातल्या काही कार्यकर्त्यांनी या शाखेत प्रवेश करत काही दिव्यांगांना मारहाण करून 25,000 रुपयांची रोख रक्कम चोरल्याचा आरोप बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडून करण्यात आलाय. मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही गटांमध्ये वाद झाल्यानं शाखा आणि बोईसर पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. या संदर्भात आता बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून बोईसर पोलीस या सगळ्या प्रकरणी तपास करतायत. एक मनोज संखे आणि इतर एक विजय प्रसाद म्हणून आहेत आणि आणखीन असे 7-8 मुलं होती. त्यांनी शाखेमध्ये येऊन त्यांना मारहाण केली. त्यांच्याकडे काय डॉक्युमेंट्स होते जे आमचे नोंदणीचे पत्र होती, बाकी शाखेची जे अधिकृत नोंदणी आहे किंवा त्यांचे विकलांगचे पत्रव्यवहार आहेत, असे जे काय डॉक्युमेंटरी होती ती सर्व त्यांनी तोडफोड केली. फाईल नेल्या. त्यात काही आमचे नोंदणीच्या वेळेस आम्ही फी आकारतो 100 रुपये 200 रुपये अशा पद्धतीने काही पैसे होते. माझेही काही तिकडे लिक्विड कॅश होती. अशी त्यांना मारहाण करताना ती त्यांच्याकडून काढून घेतली. भाजपकडून मुंबईमध्ये भास्कर जाधव यांच्या विरोधामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. आपण यांना पाहिलत का आणि शोधून आणणाऱ्याला 11 रुपये बक्षीस अशा आशयाचे हे बॅनर मुंबईतल्या माहीम परिसरात लावले गेलेत. भास्कर जाधव यांच्या विरोधात भाजप आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. गुहागरचे आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव अडचणीत सापडण्याची शक्यता आहे, कारण भास्कर जाधव यांच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल केलेलं विधान भास्कर जाधव यांना भोवण्याची शक्यता आहे. आमदार भास्कर जाधवांविरोधात अजामीनपात्र गुन्हा. केंद्रीय मंत्री राणेंची बदनामी केल्याचा आरोप. भास्कर जाधवांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. आरोप प्रत्यारोपांमुळे कोकणात राजकीय संघर्ष. तुमच्या जिल्ह्यातले बेडूक कोंबडीवाले 18 वर्षे 18.5 वर्षे ह्या नारोबाचं एकच भाषण. बाळासाहेब त्याला संत नारोबा म्हणायची. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधवांची हीच विधानं त्यांना आता तुरुंगात नेणार की काय
अशी चर्चा सुरू झालेली आहे. कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनमानसात बदनामी करणे, चिथावणी देणे, दोन राजकीय पक्षांमध्ये हिंसेची स्थिती निर्माण करणे अशा काही कारणांसाठी कुडाळ पोलीस ठाण्यात भास्कर जाधवांविरोधात थेट अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात आलाय. मला काही लोकांना हात जोडून विनंती करायची आहे की महाराष्ट्र हा सुसंस्कृत जनतेचा महाराष्ट्र आहे. भावी पिढीला राजकारणाबद्दल जर खरा चांगला अवेअरनेस द्यायचा असेल तर अशा पद्धतीची वक्तव्य, अशा पद्धतीची भूमिका घेऊन उपयोगाचं नाही. राजकारणी लोकांवरचा भावी पिढीचा विश्वास उडू शकतो आणि म्हणून तरी कुठेही पात्रता ढासळणार नाही राजकीय लोकांची किंवा त्यांच्या बोलण्यातनं, ही मी स्वतः ट्विट करून विनंती केलेली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर भास्कर जाधवांनी पुन्हा एकदा राणे कुटुंबियांवरती निशाणा साधलाय. माझ्या आई वडिलांना अर्वाच्य भाषेत बोललेलं कसं चालतं असा सवालच जाधवांनी उपस्थित केलाय. नारायण राणेंचं ते मोठं कार्ट चर्ची, त्यांनी माझे स्वर्गवासी झालेले वडील त्यांच्याबद्दल अपशब्द वापरतात, माझ्या मुलांबद्दल, माझ्या पत्नीबद्दल असे अपशब्द वापरतात. मी असं कोणाबद्दल वापरत नाही. राजकारण आज ते साळसूदपणाचं आव्हान आहे की तुम्ही राजकारणाच्या पद्धतीनं करावं. अरे तुमच्याकडे संस्कार आहेत का? तुम्ही संस्कृती आहे का? या हल्ल्याला राजकीय पाठबळ आहे का? कुठेतरी यंत्रणा ह्याच्या मागे आहे का? मला वाटतं ह्याच्यावर सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण असे जे भ्याड हल्ले आहेत ते खरं तर बघा, हेच मी सतत सांगत आलेलो आहे की राजकीय जीवनात आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी ही होत असते, पण असे जीवावर हल्ले, घरावर हल्ले कोणी नसताना आणि पोलीस संरक्षण काढून घेणं, हे कुठेतरी यंत्रणेचा गैरफायदा घेणं, दुरुपयोग करणं हे समोर येत आहे. एकंदरीतच ऐन दिवाळीच्या तोंडावर कोकणातलं राजकीय वातावरण तापलंय. आता थेट भास्कर जाधवांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल झाल्यानं राणेंविरोधातली त्यांची विधानं त्यांनाच भोवण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणात पुढे काय घडतं, भास्कर जाधवांना तुरुंगात जावं लागतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. वरळीमध्ये भाजपकडून दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दरम्यान यावेळेला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. वरळीतल्या आमदारांचा नारा हा पेंग्विन, पेग आणि पार्टी पुरताच असल्याची टीका त्यांनी केली आहे. मुंबईकर मराठी लोकांसाठी कुठल्याही घोषणा आमदारांनी केलेल्या नाहीत अशीही टीका त्यांनी केली. सध्या आमची लढाई ही पालिकेतील भ्रष्टाचार संपवण्यासाठी असल्याचंही आशिष शेलार म्हणाले. मराठीच्या नावावर आक्रंद करणारे घरात बसलेत आणि मराठी माणसाच्या उत्साहाला द्विगुणित करण्यासाठी भारतीय जनता पक्ष मैदानावर आहे, हे मुंबईकर पाहतोय. वरळीच्या आमदारांचा नारा पेग, पेंग्विन आणि पार्टी पुरता आहे. मराठी संस्कृती, मराठी कार्यक्रम, मराठी भाषा, मराठी साहित्य यासाठी त्यांनी एकही कार्यक्रम केलेला मला दिसत नाही. पण पेंग्विन, पेग आणि पार्टी या गँगसाठी मात्र ते सतत उभे आहेत. लढाई मुंबईकरांची आहे. लढाई मुंबईकरांना न्याय देण्यासाठी आहे. लढाई मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार संपवण्यासाठी आहे. आणि त्यासाठीची ऊर्जा मी त्याही दिवशी अंधेरी पोटनिवडणुकीच्या आम्ही घेतलेल्या एका भूमिकेनंतर कार्यकर्त्यांना सांगितलं, ऊर्जा राखून ठेवा, आपल्याला सदुपयोग करायचा आहे. मुंबईकरांच्या सेवेसाठी त्याचा सदुपयोग आम्ही करू. दिवाळीच्या शिधा वाटपावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलंय. आनंदाच्या शिधावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताय. सरकारनं पिवळ्या रेशनिंग कार्ड धारकांसाठी 100 रुपयात किराणा देण्याची घोषणा केली. मात्र हा शिधा आता रेशनिंग दुकानांपर्यंत पोहोचत असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र त्या विरोधात आता आवाज उठवायला सुरुवात केली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रेशनिंग दुकानांवर जाऊन पाहणी केली आहे. किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या आरोपांवर भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आनंदाचा शिधा काहीच नाही. त्यामुळे इथे सगळा जो पट्टा आहे तो बराचसा मालवणी पण आहे. मग त्या मालवणी भाषेत दुकानदारालाच बडबडतायत, शिरा पडली तुझ्या तोंडावर, काय देणंच नाही आमका. त्यामुळे घोषणांचा पाऊस पडतोय पण नागरिकांना फायदा होत नाहीये. त्यामुळे नुसता घोषणांचा पाऊस नको,
ऍक्च्युअली नागरिकांना खरंच दिलासा द्यायचा असेल, खरं म्हणजे ही थट्टा आहे, 100 रुपयाची पण थट्टा आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी शिधा कसा कुणाला मिळत होता, वाझे कोणता शिधा गोळा करत होता हे महाराष्ट्राने पाहिलंय. त्यामुळे गोरगरिबांना जो शिधा मिळायचा आहे तो मिळायला ऑलरेडी सुरुवात झाली आहे आणि जो सुरळीतप्रमाणे प्रत्येक घराघरात जायला हवा ते पुढच्या काय आजच रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय, त्याची व्यवस्था केली आहे. मुंबईतल्या अनधिकृत स्टुडिओ विरोधात आता पालिकेनं धडक कारवाईला सुरुवात केली आहे. मढ इथल्या स्टुडिओवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर शहरातील इतर अनधिकृत स्टुडिओजची माहिती मागवण्यात आलेली होती. या संबंधीचा एक अहवाल पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना सादर करण्यात आलाय. मढ, मार्वे आणि एरंगळ इथल्या स्टुडिओतील बांधकामाबाबतचा हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. $100 कोटींच्या खंडणीचं वसुली प्रकरण आणि आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप असलेले अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय कोर्टात सीबीआयकडून या संदर्भात आज युक्तिवाद केला जाईल. अनिल देशमुख हे गेल्या 11 महिन्यांपासून मनी लॉन्डरिंगच्या आरोपांप्रकरणी जेलमध्ये आहेत. त्यांना ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी हायकोर्टानं गेल्या आठवड्यात दिलासा दिलेला होता, पण सीबीआयनं त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केलाय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मुलांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या गौरी भिडे यांना पोलीस सुरक्षा देण्याची मागणी आमदार नितेश राणे यांनी केलेली आहे. ट्विट करत त्यांनी ही मागणी केली आहे. दिशा सालियान, सुशांत सिंग राजपूत सोबत काय झालं हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारनं गौरी भिडे यांना तातडीनं पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी नितेश राणे यांनी केलेली आहे. नितेश राणे यांनी गौरी भिडे यांना सुरक्षा दिली जावी अशी मागणी केलेली आहे. स्वतः नितेश राणे सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. नितेशजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आपण ट्विट करून गौरी भिडे यांना सुरक्षा देण्याची मागणी केलेली आहे, या संदर्भातली आपली पहिली प्रतिक्रिया. कारण का तुम्ही हल्लीचा अगर इतिहास पाहिला, ज्या ज्या लोकांनी या ठाकरे कुटुंबावर कुठल्याही पद्धतीने आवाज उचलला आहे, उदाहरण मी दिशा सालियांचं उदाहरण दिलं, त्याच्यानंतर सुशांत सिंग राजपूतचं दिलं, त्याच्यानंतर मनसुख हिरेनचं दिलं. या तिन्ही प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने संशयित हत्या झाली, संशयित त्यांचं मरण झालं आणि त्याच्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा भेटत नाही, त्याच्यानंतर कुठलेही पुरावे, सगळे पुरावे नष्ट केले जातात. हा सगळा इतिहास पाहिल्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मी लक्ष वेधलेलं आहे की गौरी भिडे जिनी आज ठाकरे कुटुंबाच्या बेहिशोबी मालमत्त्यावर जो पीआयएल केलेला आहे त्या पार्श्वभूमीवर तिला सुरक्षितता पुरवण्यात यावी, यावर मी महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधलेलं आहे. बरं, मग नितेशजी, या संदर्भात आपण गृहमंत्र्यांची किंवा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात का? या संदर्भातली मागणी करणार आहात का? आणि दुसरं, गौरी भिडे यांनी अजूनपर्यंत पोलीस सुरक्षेची मागणी केलेली नाही, त्यांची आपण भेट घेणार आहात का? मी नक्की तिची भेट घेईन. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री ज्यांच्याशी बोलायला लागेल त्यांच्याशी बोलून ज्या ज्या पद्धतीने त्या मुलीला संरक्षण आणि तिच्या कुटुंबाला संरक्षण देता येईल त्या सगळ्या पद्धतीचं संरक्षण किंवा पाठिंबा आमच्याकडून कसं होता येईल. कारण ती जे काय काम करते आहे त्यामुळे जी माहिती बाहेर येणार आहे, ज्या कारवाया उद्या कोर्टाच्या मर्जीने अगर झाल्या तर त्या काळजी घेणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. कारण का जसं तुम्हाला परत सांगतो की ह्या ज्या काही घटना, ज्या 3 घटना मी तुम्हाला सांगितल्या, मनसुख हिरेन, सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान, त्या सगळ्या बाबतीमध्ये ज्या काही घटना घडल्या त्याच्यामुळे ही खबरदारी ठेवणं ही गरजेचं आहे. कारण का हे तुम्हाला चेहऱ्याने एकदम भोळे साधे आणि हे सगळ्या गोष्टी दिसतात, पण ते काय करू शकतात ह्या तिन्ही घटनेमध्ये तुम्हाला दिसलेलं आहे. बरं, ठीक आहे नितेशजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. पुढची आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रासह 3 राज्यांच्या PFI समन्वयकाला औरंगाबादमधून अटक करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गोवा
या 3 राज्यांचा समन्वयक म्हणून ही व्यक्ती काम करत होती. केंद्रीय समितीतील बड्या नेत्यांसोबत समन्वय साधण्याचं ही व्यक्ती काम करत होती. यासोबतच राज्यातल्या सदस्यांना प्रशिक्षण देण्याचं देखील काम या व्यक्तीच्या माध्यमातून केलं जात होतं. PFIच्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची आणि सदस्यांची चौकशी अजूनही कायमच असल्याचं दिसतंय. PFI भोवतीचा फास आवळण्यास आता सुरुवात झाल्याचं दिसतंय. मात्र बंदीनंतर सुद्धा PFIच्या कारवाया सुरूच असल्याची देखील माहिती समोर आलेली होती. औरंगाबादमध्ये ही एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रासह 3 राज्यांच्या PFI समन्वयकाला औरंगाबादमधून आता अटक करण्यात आलेली आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सिद्धार्थ, औरंगाबादमधल्या झालेल्या कारवाईबद्दल नेमकी काय माहिती? औरंगाबादमध्ये फार मोठी कारवाई आहे मध्य प्रदेश ATSची. कारण औरंगाबाद येथील बायजीपुरा भागातील इंदिरानगरमधून एका समन्वयकाला अटक केली आणि 3 राज्याचं समन्वय त्याच्याकडे होता अशी माहिती येते. आणि 3 राज्यातील काही तरुणांना प्रशिक्षण देणे किंवा त्यांच्या ठरलेल्या उद्देशा पद्धतीने त्यांना माहिती देणे अशा पद्धतीचा समन्वय हा व्यक्ती करत होता. आता त्याला ताब्यात घेतलेलं आहे. एकंदरीतच औरंगाबादमध्ये याआधी सुद्धा 4 जणांना PFIच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. तेही मोठे पदाधिकारी होते PFIच्या संघटनेमध्ये. त्यानंतर त्यांच्या चौकशी दरम्यान अनेक ठिकाणी ATS असेल किंवा पोलिसांनी रेड करून आतापर्यंत 7 ते 8 लोकांना औरंगाबाद, बीड, जालना, परभणी या ठिकाणाहून अटक केलेली आहे. आणि आणखी काही प्रमाणात अटक होऊ शकतात. कारण 3 राज्याचा समन्वयक औरंगाबादमध्ये काम करत होता. याचा अर्थ सरळ आहे की आणखी फार मोठे पदाधिकारी PFIचे या ठिकाणी असू शकतात. त्यामुळे ATS आणि पोलीस हे अत्यंत बारकाईने तपास करतायत. येणाऱ्या काळात अजून काही लोकांच्या धरपकड होऊ शकते. बरं सिद्धार्थ, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. PFI संघटनेवर बंदी घालून सुद्धा त्यांच्या कारवाया सुरूच असल्याचं दिसतंय. PFIचे कार्यकर्ते पनवेल इथं बैठक घेत असल्याची माहिती ATSला मिळालेली होती आणि यानंतर तातडीनं कारवाई करत 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे. या गुन्ह्याचा पुढचा तपास आता दहशतवाद विरोधी पथक करतंय. नागपूरमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 20 लाख रुपये किमतीचे 10,800 किलो अन्नधान्य भेसळीच्या संशयावरून जप्त केलेला आहे. यामध्ये खवा, खाद्यतेल, तूप, वनस्पती तेल, रवा, नमकीन या वेगवेगळ्या पदार्थांचा सहभाग आहे. विशेष मोहिमेअंतर्गत अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 16 ठिकाणी धाड टाकत ही कारवाई केली आहे. जप्त केलेल्या पदार्थांचे नमुने पुढच्या तपासणीसाठी पाठवले गेले. FDAनं नागपुरात ही मोठी कारवाई करत तब्बल 20 लाख रुपयांचं भेसळयुक्त धान्य आणि तेल जप्त केलेलं आहे. 10,800 किलो इतकं हे धान्य आणि तेल असल्याचं समोर येतं. FDAनं केलेली ही मोठी कारवाई आहे. FDAनं एकूण 16 ठिकाणी धाड टाकली आणि हा भेसळयुक्त धान्य आणि तेलाचा इतका मोठा साठा जप्त केलेला आहे. सणासुदीच्या काळामध्ये भेसळयुक्त तेल, अन्नधान्य, मिठाई ही मोठ्या प्रमाणात वापरली जाण्याचे प्रकार घडत असतात. याला चाप बसावा यासाठी FDA कडून सातत्यानं कारवाया होत असतात आणि अशीच एक मोठी कारवाई FDA कडून नागपुरात करण्यात आलेली आहे. दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात घाऊक आणि किरकोळ बाजारात वाढ झालेली आहे. किरकोळ बाजारात 1 लिटर खाद्यतेलाच्या दरात 10 रुपयांची वाढ झाली आहे. दिवाळीमध्ये खाद्यतेलाला मागणी वाढल्यानं खाद्यतेलाच्या दरात आता तेजी झाली आहे. दिवाळीत खाद्यतेलाची मागणी वाढत असते. मागणीच्या तुलनेत खाद्यतेलाची आवक कमी झाल्यानं घाऊक बाजारात खाद्यतेलाच्या 15 लिटर डब्याच्या दरात तब्बल 100 ते 150 रुपयांची वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या दरामध्ये कशा प्रकारची वाढ झाली आहे आपण पाहूया. 1 लिटर डब्याच्या किमतीत 10 रुपयांची वाढ झाली आहे. 15 लिटर डब्याची किंमत 100 ते 150 रुपयांनी वाढली आहे.
सूर्यफूल तेल 150 ते 200 रुपयांनी महागलंय, तर घाऊक बाजारात सोयाबीन तेलाचे दर देखील वाढलेले आहेत. 15 लिटर डब्यामागे 100 रुपयांची वाढ झालेली आहे. तर सरकी तेलाच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र शेंगदाणा तेलाचे दर स्थिर असल्याचं दिसतंय. दुसरीकडे पाम तेलाचे दर देखील वाढलेले आहेत. तर वनस्पती तुपाच्या दरामध्ये 50 रुपयांची वाढ झालेली आहे. कोरोनानंतरची ही दिवाळी उत्साहात साजरी करण्याच्या दृष्टीनं बाजारपेठा फुललेल्या आहेत, पण ग्राहकांना महागाईचा अनुभव येतोय. विशेष म्हणजे किराणा सामान लक्षणीयरित्या महाग झालंय. दिवाळी म्हटलं की रोषणाई, कंदील, रांगोळी, फटाके आणि फराळ. पण यंदा फराळ करायचा तर किराणा भरताना तोंडाला फेस येणार आहे. कारण नियमित वापराचं किराणा साहित्य महागलंय. महागडी दिवाळी. हरभरा डाळ आता 64 रुपये प्रति किलो झाली आहे. बेसन 86 रुपये प्रति किलो, तर मैदा 43 रुपये प्रति किलोनं मिळणार आहे. शेंगदाणे 125 रुपये किलोवरून 170 रुपये किलोवर गेले. गूळ, साखर, पोहे, मुरमुऱ्याचे भाव मात्र जैसे थेच आहेत. त्या दिवाळीत दिलासा म्हणजे तेलाच्या किमती स्थिर आहेत. करडीचं तेल 200 रुपये प्रति किलो, सोयाबीन 132 रुपये प्रति किलो, शेंगदाण्याचं तेल 180 रुपये प्रति किलो, तर सूर्यफूल 154 रुपये प्रति किलो. आर्थिक नियोजनावर म्हणजे दर महिन्याला जे आम्ही हे बनवलेलं असतं, बजेट बनवलेलं असतं, ते पूर्ण कोलॅप्स होऊन जातं. त्याच्यामुळे मग किराणा भरताना जरा अवघड जातं. बजेट वाढवावं लागतं. एक तर दिवाळीचे आधीच जास्त खर्च असतात आणि त्याच्यातून मग पूर्ण बजेट बिघडून जातं आमचं. कपडे आणि इतर खरेदी कमी करतील, पण फराळ बनवायच्या साहित्यात कुठेही काटकसर होताना दिसत नाहीये, असा अनुभव व्यापाऱ्यांनी शेअर केला. मागच्या 2 वर्षी कोरोनामुळे थोडं हे झालं होतं, पण आता मार्केटमध्ये पूर्ण रश आहे आणि ग्राहकांनी आपल्या स्थानिक दुकानदाराशी संपर्क ठेवलेला आहे आणि मोंढ्यात त्या हिशोबाने फार गर्दी आहे आणि गिरायकांनी मोंढ्यावर विश्वास ठेवलेला आहे. राज्य सरकारनं 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा रेशन कार्ड धारकांना दिलाय. त्यामुळे गोरगरिबांना या चढ्या दरांचा फटका बसणार नाहीये. आणि नोकरदार, मध्यमवर्गीय दरिया में खसखस असं म्हणत चढ्या दराकडे थोडं दुर्लक्षच करतील अशी शक्यता आहे. असो, सर्वांचीच दिवाळी गोड जावो हीच अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. निसर्गानं नटलेल्या काश्मीरच्या सौंदर्यात आता आणखीनच भर पडली आहे. बर्फवृष्टीमुळे काश्मीरचं सौंदर्य अधिकच खुललंय. काश्मीरमधील सोनमर्ग आणि गुलमर्गमध्ये हिमवर्षाव सुरू आहे. अनेक पर्यटक काश्मीरमधल्या या बर्फवृष्टीचा आनंद लुटतायत. या बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर बर्फाचे थर साचलेले आहेत. काश्मीरच्या बारामुला, गुलमर्ग आणि सोनमर्गमध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू आहे. उंचच उंच डोंगर, झाडं आणि डोंगरांवर पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर यामुळे काश्मीर खोऱ्याचं सौंदर्य अधिकच खुललेलं आहे. यंदा ही बर्फवृष्टी लवकर होत असल्यामुळे काश्मीरमधल्या वाहतुकीला याचा काहीसा फटका बसण्याचीही शक्यता आहे. महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा जोर पाहायला मिळत असताना शेजारी कर्नाटकमध्ये सुद्धा पावसाचा कहर पाहायला मिळतोय. मुसळधार पावसानं बंगळुरू शहराला चांगलंच झोडपून काढलंय. बुधवारी संध्याकाळी 2.5 तास झालेल्या या ढगफुटीसदृश पावसानंतर आयटी झोनसह पूर्व, मध्य आणि दक्षिण भाग पूर्णपणे जलमय झाले. तसंच पुढचे 3 दिवस बंगळुरूमध्ये आणखी मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे. संध्याकाळच्या सुमारास पावसानं जोर धरल्यानं ऑफिसमधून घरी जाणाऱ्यांना मेट्रो स्टेशनवरच आसरा घ्यावा लागला. तसंच या पावसामुळे शहरातल्या अनेक ठिकाणी भिंती आणि झाडं कोसळण्याच्या घटनाही घडल्या.
सीमेवर सातत्यानं कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानवर जरब बसवण्यासाठी भारत आता पाकिस्तान सीमेलगत नवीन एअरबेस उभारत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिफेन्स एक्स्पो 2022 मध्ये डीसा एअरबेसची पायाभरणी करण्यात आलेली आहे. गुजरातमधल्या बनासकांठा जिल्ह्यातल्या डीसा इथं 2 वर्षात एअरफोर्स स्टेशन बनून तयार होईल. गुजरातच्या भुजमध्ये आधीच एअरफोर्सचा एअरबेस आहे. केंद्र सरकारनं नवीन एअरबेस उभारण्याचा निर्णय 2020 मध्ये घेतलेला होता. यासाठी सुमारे 1000 कोटी रुपयांचा खर्च असणार आहे. नवा डीसा एअरबेसच्या रनवेवर बोईंग C-17 ग्लोब मास्टरसह नवीन अत्याधुनिक लढाऊ विमानांचं परीक्षण आणि सराव करता येऊ शकेल. डीसा एअरबेसच्या अनुषंगानं आपण माहिती देखील पाहिली. यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत ती म्हणजे भारतानं बुधवारी आपल्या सगळ्या नागरिकांना युक्रेनचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिलाय. युक्रेनमधल्या बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीचं कारण देत विद्यार्थ्यांना आणि भारतीय नागरिकांना लवकरात लवकर युक्रेन सोडण्याचा सल्ला या ॲडवायझरीमध्ये जारी करण्यात आलाय. युक्रेनमधल्या भारतीय दूतावासानं आपल्या ट्विटर हँडलवर या संदर्भातली सूचनावली प्रसिद्ध केलेली आहे. युक्रेन आणि रशियामधला संघर्ष आता आणखी तीव्र होतोय. रशियाकडून सतत क्षेपणास्त्र हल्ले आणि गोळीबार सुरू राहिल्यानं युक्रेनमधील आणखी गावं, शहरं आणि महत्त्वाच्या 2 शहरांचे भाग आता विजेच्या विना अंधारात बुडालेले आहेत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.